आजपासून मुंबई पुणे प्रवास सुसाट होणार आहे। मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण पार पडलंय। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा मिसिंग लिंक वरून प्रवासही बघायला मिळाला। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हाती कारचं स्टीअरिंग होतं। मिसिंग लिंकवर अवजड वाहनांना तात्पुरती प्रवेश बंदी असणार आहे आणि या मार्गामुळे हलकी वाहनं, हलकी व्यावसायिक वाहनं, बस आणि एसटी यांचा मुंबई पुणे प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासानं कमी होणार आहे। ही दोन दृश्य आपण बघू शकतोय। मिसिंग लिंकची ही दृश्य आहेत आणि ज्या दरम्यान हे लोकार्पण पार पडलं, उद्घाटन झालेलं होतं, त्या दरम्यानची सुद्धा दृश्य आपल्या समोर येत आहेत। तर मिसिंग लिंक हा टप्प्याटप्प्यानं खुला केला जाणार आहे। सुरुवातीला आजपासून ते 31 ऑक्टोबर पर्यंत केवळ हलकी वाहनं, बसेस, प्रवासी वाहनं असतील यांनाच यावर परवानगी दिली जाईल आणि त्यानंतर सुरुवातीच्या 6 महिन्यांच्या निरीक्षणाच्या नंतर मालवाहू वाहनांना सुद्धा या मार्गावरून परवानगी द्यायची की नाही याचा सुद्धा निर्णय होणार आहे। सरकारचा महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प, त्यामुळे मुंबई पुणे प्रवास आता सुसाट होणार आहे। याच मार्गाचा दुसरा टप्पा आहे तो 1 नोव्हेंबर पासून सुरू होईल। यामध्ये मालवाहू वाहनांना परवानगी द्यायची की नाही याचा सुद्धा निर्णय होणार आहे। ज्या दरम्यान या मिसिंग लिंकचं लोकार्पण झालेलं होतं, उद्घाटन करण्यात आलं, त्या दरम्यानची ही दृश्य आपल्या समोर येत आहेत। मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं। जर तुम्ही सुद्धा मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास केला असेल तर तुम्हाला माहितीच असेल, खोपोली आणि लोणावळ्याच्या दरम्यानच्या घाट भागातील वाहतूक कोंडीशी तुम्ही परिचित सुद्धा असाल आणि हाच भाग त्याच्या धोकादायक वळणांसाठी, कमी वेगासाठी आणि वारंवार होणाऱ्या अपघातांसाठी ओळखला जातो। आणि हाच जो धोकादायक भाग टाळण्यासाठी आणि जो प्रवास आहे तो अधिक सुरक्षित करण्यासाठी डोंगर कापून एक मिसिंग लिंक बांधण्यात आला होता आणि त्याचंच उद्घाटन आज झालेलं आहे आणि आजपासून हा मिसिंग लिंक आहे तो सगळ्यांसाठी खुला झालेला आहे। त्यामुळे मुंबई ते पुणे प्रवास आता अगदी सुसाट होणार आहे। आजपासून या मिसिंग लिंकचं उद्घाटन झालेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये याचं उद्घाटन झालं, त्याची ही दृश्य सुद्धा आपण बघू शकतोय आणि मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या मिसिंग लिंकवरून प्रवासही केला। मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः एक्सेस कंट्रोल बनवणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असा आहे आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, काय सध्याचं वातावरण आहे त्या ठिकाणचं? नाही, अजूनही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे बेसिकली खरं तर आनंद लुटतायत असं म्हणता येईल। स्पेशल गाडी त्यांच्यासाठी तयार करण्यात आली होती, ज्याचं सारथ्य खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि त्या गाडीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बसलेल्या आहेत आणि एक सफारी त्यांची मिसिंग लिंकची झाल्यानंतर एक पत्रकार परिषद होणार आहे, ज्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री माध्यमांना संबोधित करतील। खरं तर मिसिंग लिंकचं उद्घाटन हे झालेलं आहे औपचारिकरित्या असं म्हणता येईल, मात्र सर्वसामान्य वाहनधारकांसाठी, नागरिकांसाठी अजूनही हा मिसिंग लिंक खुला करण्यात आलेला नाही। त्यामुळं अजूनही खालापूर टोल नाक्यापासून ते लोणावळ्यापर्यंत वाहतुकीची कोंडी जी आहे ती पाहायला मिळते। महाराष्ट्राच्या विकासातला एक महत्वाचा टप्पा म्हणून मिसिंग लिंकला खरं तर ओळखलं जात आहे आणि कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून 2-3 वर्षाचं काम पूर्ण झाल्यानंतर हा मिसिंग लिंक आता सर्वसामान्य वाहनधारकांसाठी खुला होतोय। महत्वाचं हेच आहे की वाहतुकीची कोंडी यामुळे टळणार आहे। सगळ्या महाराष्ट्रातला सगळ्यात गजबजलेला रस्ता किंवा महामार्ग पुणे मुंबई एक्सप्रेसची ओळख आहे आणि जवळपास अर्ध्या तासाच्या वेळेची बचत जी आहे ती आता होणार आहे। त्यामुळे वाहनधारकांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। पण दुसऱ्या बाजूला आजच्या उद्घाटनाच्या दिवशीच दुर्दैवानं मोठी वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते, कारण विकेंड आलेला आहे, त्यात महाराष्ट्र दिन, कामगार दिनाची सुट्टी आहे। त्यामुळं मोठ्या संख्येनं मुंबई ठाण्यातले वाहनधारक जे आहेत ते ट्रीपसाठी असतील, कौटुंबिक सोहळ्यासाठी असतील, हे पुण्याच्या दिशेनं, कोल्हापूरच्या दिशेनं निघालेले आहेत। त्यामुळं वाहतुकीची कोंडी सध्या तरी अजूनही संपलेली नाही असं म्हणता येईल। बरोबर। संदीप, खरं तर हा मिसिंग लिंक म्हणजे सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प होता जो आता पूर्णत्वास आलेला आहे। काय याची प्रमुख वैशिष्ट्य आहेत?
नाही, वैशिष्ट्य सांगायची झाली तर या मिसिंग लिंक मध्ये प्रामुख्यानं 2 बोगदे आहेत महत्वाचे आणि दोन्ही बोगद्यांना जोडणारा एक ब्रिज देखील तयार करण्यात आलेला आहे. ज्यावेळेला नितीन गडकरी यांच्या कार्यकाळात मुंबई पुणे एक्सप्रेसवे झाला होता त्यावेळेला 3 लेनचा हा रस्ता होता. मात्र आता वाहतुकीची म्हणजे वाहनांची वाढलेली संख्या जर पाहिली तर हा रस्ता खरं तर कमी पडत होता आणि वारंवार लोणावळ्याच्या म्हणजे खंडाळा घाटामध्ये कायम ट्रॅफिक जामचा सामना वाहनधारकांना करायला लागत होता. त्या दृष्टीनं मिसिंग लिंकचं काम राज्य सरकारच्या मार्फत MSRTCच्या वतीनं सुरू करण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार आता हा रस्ता तयार झालेला आहे. जमिनीखाली जवळपास 180 मीटर खोलीवरचा हा बोगदा आहे आणि प्रत्येक बोगदा हा 300 मीटर क्रॉस पॅसेजद्वारे जोडलेला देखील आणि दोन्ही बोगद्यांची रुंदी पाहिजे तर जवळपास 23.5 मीटर आहे आणि जगातला सर्वात रुंद बोगदा अशी या मिसिंग लिंकची खरं तर ओळख असणार आहे. पायलॉनची उंची आहे ती जवळपास 182 मीटर ठेवण्यात आलेली आहे आणि लांबी 13 किलोमीटरच्या लांबीचा बायपास जवळपास हा तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळं 2 पूल जे आहेत त्यातल्या एका पुलाची लांबी जी आहे ती 850 मीटर आहे आणि दुसऱ्या पुलाची लांबी 650 मीटर आहे. अशा पद्धतीनं हा मिसिंग लिंक असणार आहे आणि एकंदरीतच याची वैशिष्ट्य हीच आहेत की महत्वाचं हेच आहे की वाहनधारकांना मोठा हा दिलासा म्हणता येईल. कारण प्रामुख्यानं पाहायला गेलं तर वाहतुकीची जी कोंडी वारंवार होत होती त्यावर आता उपाय म्हणून मिसिंग लिंककडे यापुढे पाहिलं जाईल. बरोबर. संदीप, असं सोबत राहा, आपण पुन्हा एकदा ही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. ज्या दरम्यान या मिसिंग लिंकचं उद्घाटन झालेलं होतं त्या दरम्यानची ही दृश्य सुद्धा आपल्या समोर येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं आणि याच मिसिंग लिंकवरून मुख्यमंत्र्यांनी आणि 2ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रवास